नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये भजन संध्यामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान श्री विष्णूची कथा सांगणार आहोत। भगवान विष्णू हे हिंदू धर्मात पालनकर्ता म्हणून ओळखले जातात। भगवान विष्णूंची उत्पत्ती नारायण पासून झाली, जे क्षीरसागरात शेषनागाच्या शयेवर विश्रांती घेत असतात। भगवान विष्णूच्या 4 हातांमध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ असतो। भगवान विष्णू हे पालनकर्ता आहेत आणि त्यांची भूमिका सृष्टीचे पालन आणि संरक्षण करण्याची आहे। भगवान विष्णूचा अवतार अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी घेतात। भगवान विष्णूंचे 10 प्रमुख अवतार आहेत, ते म्हणजे मत्स्य अवतार म्हणजे माशाचा, कूर्म अवतार म्हणजे कासवाचा, वराह अवतार म्हणजे नरसिंह अवतार म्हणजे ज्याच्यात त्यांनी हिरण्यकश्यपाचा वध केला होता, वामन अवतार ते एक ब्राह्मण रूपात जन्मले होते, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार आणि कल्की अवतार। भगवान विष्णू यांचे हिंदू धर्मात खूप मोठे स्थान आहे। ते पालनकर्ता म्हणून पूजले जातात आणि त्यांच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी होते। भगवान विष्णूंचे अनेक प्रसिद्ध मंदिर आहेत, ते म्हणजे तिरुपती बालाजी, पुरी जगन्नाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, बद्रीनाथ मंदिर। भगवान विष्णूंची कथा आपल्याला पालन आणि संरक्षण यांचे महत्त्व शिकवते। त्यांच्या कृपेने जीवनात सुख आणि समृद्धी मिळू शकतो। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। कृपया लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।